या आपण देवाचे पूजन करू, आपल्या उत्पन्नकर्त्याला आपण नमन करू, कारण तो आपला प्रभू परमेश्वर आहे. प्रिय बंधुभगिनींनो, 2 फेब्रुवारीला आम्ही एक सण साजरा केला. एखाद्या वेळी तुम्हाला माहीत सुद्धा नसेल. बाळ येशूला मंदिरात समर्पित करतात. तो समर्पित दिवस येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर पुनरुत्थित झाल्यानंतर अनेक पुरुष आणि स्त्रियांनी त्याचं जीवन आपलं जीवन असं स्वीकारून घेतलं. म्हणजेच आपलं जीवन त्यांनी देवाला समर्पित केलं. म्हणून हे समर्पित जीवन असं म्हटलं जातं, कॉन्सेक्रेटेड लाईफ. आणि यामध्ये जी व्यक्ती आपलं जीवन समर्पित करते ती संपूर्णतः मनाने, बुद्धीने, विचाराने आपलं जीवन समर्पित करत असते. मी का म्हणतो बुद्धीने? कारण त्या व्यक्तीला माहीत असते की ती व्यक्ती कोणता निर्णय घेत आहे. ज्ञानाने, म्हणजे उद्या त्या व्यक्तीने म्हणू नये की मी कुणाच्या तरी बंधनाखाली, कुणीतरी सांगितलं म्हणून मी समर्पित करत आहे. परंतु हा विचार आणि हा जो निर्णय घेतलेला आहे तो त्या व्यक्तीने विचार करून घेतलेला आहे. त्या जीवनावरती मनन आणि चिंतन केलेलं आहे. त्यानंतरच त्या व्यक्तीने आपलं हे जीवन समर्पित केलेलं आहे. आणि ह्या जीवनामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ह्या जीवनामध्ये गरिबीला फार महत्त्व दिलं जातं, की मी सर्व काही जगातील ज्या वस्तू आहेत, जे नातलग आहेत, आईवडील आहेत, त्या सर्वांना सोडणार. नंतर मी देवाच्या आज्ञेखाली माझं जीवन जगणार, म्हणजे आज्ञाधारकपणा. आणि तिसरं म्हणजे शुद्धता, म्हणजे माझं जीवन हे माझं मन आणि हृदय शुद्ध करूनच मी हे जीवन जगणार. म्हणजे त्या जीवनामध्ये कुठे मी पाठी मागे परतणार नाही, फिरणार नाही. म्हणून ह्या सर्व व्यक्तींचा, सिस्टर्स आणि फादर्स ज्यांनी आणि अनेक भाविक ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, अशांचा आपण आज सण साजरा करत आहोत. त्या सर्वांच्यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करूया. आपल्यामध्ये समर्पित केलेले, जीवन समर्पित केलेले फादर्स आहेत, नित्यसेवा सिस्टर्स आहेत, नंतर आनंद विवाहाच्या सिस्टर्स आहेत. आपणा सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया की आमच्या जीवनामध्ये प्रभूने सातत्याने मार्गदर्शन करावं. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं काम करावं आणि प्रभूने आम्हाला शक्तीने सामर्थ्य द्यावं की हे जीवन जास्तीत जास्त रीतीने आम्ही त्याच्या सहवासात करावं. म्हणून आपण विशेष करून प्रार्थना करू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांना लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी परमेश्वराकडं आपण आपल्या पापांची कबुली देऊया. एकमेकांना दुखावलं असेल, कोणाविरुद्ध कुभांड रचलं असेल, भांडणं केली असतील, छोट्या छोट्या चोऱ्या केल्या असतील आणि कधी आपला अपमान झाल्यानंतर आबोला घातला असेल, घुसून बसलो असेल, या सर्व गोष्टी आमच्या दैनंदिन जीवनातील आहेत. म्हणून त्यासाठी आम्ही आमचं अंतःकरण शुद्ध करूया, म्हणजे आपल्या प्रभूला आपल्याला स्वीकारण्यासाठी योग्यता प्राप्त होईल. सर्वशक्तिमान परमेश्वरावर
व तुला मंदबुद्धीवर मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने हृदयाने होती गई मी हा पापी केले आहे हा माझा अपराध हा माझा अपराध हा माझा अपराध अपराध आहे म्हणून मी तुम्हाला विनंती सर्व देवत्व सर्व ज्ञान व महामंडळींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, येथे जमलेल्या तुझ्या कुटुंबांवर तुझी कृपादृष्टी वळव. तू दयाळू आणि कनवाळू आहेस. आमचा प्रत्येक विचार शुद्ध ठेव. आमची अश्रू पुसून टाक. आमचा आनंद वाढव. जे अंतःकरणाचे गरीब आहेत त्यांना तू स्वर्गराज्याचे अभिवचन दिले आहेस. प्रभू येशूच्या प्रार्थनेमुळे आम्हाला स्वर्गराज्याचे वरदान मिळवून दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. पहिले वाचन
वाचन. दिवस उजडेपर्यंत मी एकासारखा तळमळत राहतो. इयोबने बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, ह्या जगात मनुष्याला कष्ट करण्याची मुदत ठेवली आहे ना. एखाद्या मजुराप्रमाणे त्याला दिवस कंठावे लागतात ना. आपल्याला सावलीत कधी बसायला मिळेल म्हणून दास उत्कंठित होतो. मजूर आपल्या वेतनाची वाट पाहतो, त्याप्रमाणे निराशेत महिन्याचे महिने मला घालवायचे आहे. कष्टाच्या रात्री माझ्या वाट्याला आल्या आहेत. मी पडलो असता म्हणतो, मी केव्हा उठेन, रात्र केव्हा निघून जाईल. दिवस उजडेपर्यंत मी एकसारखा तळमळत राहतो. माझे दिवस विणकरणाऱ्याच्या कोठ्यापेक्षा त्वरित जातात. ते निराशेने निघून जातात. माझा प्राण केवळ वायू आहे. माझ्या डोळ्यांना पूर्ण कल्याण दिसवायचे नाही हे लक्षात आणा. हा प्रभूचा शब्द आहे. दुसरे वाचन पौल कोरिन्थीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होईल. मी जरी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळविण्याचे कारण नाही. मला ते सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होईल. मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल, आणि आपण होऊन केले नाही तर माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. तर माझे मग वेतन काय? मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे बजावावा म्हणून मी सुवार्ता फुकट सांगावी. मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळविण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. दुर्बळांना मिळविण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे. मी सर्व प्रकारे अनेकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्तेकरिता करतो, अशासाठी की मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे. हा प्रभूचा शब्द आहे.
वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू सभास्थानातून निघाल्यावर याकोब व योहान यांच्याबरोबर शिमोन आणि अंद्रेया यांच्या घरी गेला. शिमोनची सासू तापाने आजारी पडली होती. तिच्याविषयी लगेच त्याने त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून उठवले आणि तिचा ताप निघाला व ती त्यांची सेवा करू लागली. त्या सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी लोकांना व भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले आणि संबंध शहर दाराशी लोकले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगाने पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले आणि अनेक भूते काढली. त्या भूताने त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही. मग तो सकाळी मोठ्या पहाटे सुटून बाहेर रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन आणि त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले. तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करीत आहेत. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण याच उद्देशाने मी निघालो आहे. मग तो संबंध गालिलात त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत व भूते काढीत फिरला. प्रभूचे हे शुभवर्तमान. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्यासमोर हॉस्पिटल आहे. गावात गेल्यानंतर ठिकठिकाणी छोटे छोटे दवाखाने आहेत. डोळ्यांचा दवाखाना, कान नाक घसा याचा दवाखाना, नंतर वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळे दवाखाने आहेत. बरेच लोक आपल्या माऊलीकडे सुद्धा येतात. कुठल्या तरी आजारातून, कुठल्या तरी गरजेतून, कुठल्या तरी यातनेतून, वेदनेतून, कष्टातून, अडचणीतून, संकटातून तिला साकडं घालून बरं करण्यासाठी तिथं येतात. याच्यावरून आपल्याला असं समजतं की दुःख, वेदना, यातना, कष्ट हे आपल्या पाचवीला पुजलेले आहे. दैनंदिन जीवनाचा तो अविभाज्य घटक आहे. आपल्याला एखाद्या वेळेस आनंद झाला किंवा सुख लाभलं तर ते सुख जास्त काळ टिकत नाही. पुढच्या क्षणाला, पुढच्या दिवशी, पुढच्या तासाला आपल्याला काही ना काहीतरी दुःख आपल्या वाट्याला येत असतं. आणि आजचं जे पहिलं वाचन आहे ते त्याबद्दलच आहे. योग त्याच्यावर भयंकर अशी एकामागोन एक संकट आली आणि मग त्याला समजलं की हे मानवी जीवन किती किरकोळ आहे, काडीमोल आहे. कारण हे सर्व दुःख आपल्याला अशा या जीवनावर प्रश्न करायला भाग पाडतात की हे आमच्या वाट्याला काय आहे, आमच्या वाट्याला सातत्याने सुख काय येत नाही. म्हणून दुःख हे आमच्या जीवनातलं वास्तव आहे, सत्यता आहे. त्याला आपण डावलून चालणार नाही, त्याला विसरून तर चालतच नाही. नाही हे सर्व मानसिक आहे असं पण काही लोक म्हणतात. तुला ज्या वेदना होतात त्या सर्व तुझ्या मनावर आहे. तसं नाही आहे. एखाद्या माणसाला ॲक्सिडेंटमध्ये जखम होते ती मानसिक नाही आहे, ती शारीरिक आहे. तिच्यातून रक्त भळभळत आहे हे सुद्धा मानसिक नाही आहे, हे शारीरिक आहे.
एखाद्या व्यक्तीचं हृदय जास्त पळायला लागतं, त्याच्या कंट्रोलमध्ये नसतं, तेव्हा त्याला डॉक्टरांची गरज भासते. हे मानसिक नाही आहे, हे शारीरिक आहे. तसंच एखाद्या व्यक्तीचा अपमान होतो, एखाद्या व्यक्तीला कोणीतरी घालून पाडून बोलतं, टोमणे मारतं, ते शारीरिक सुद्धा आहे आणि मानसिक सुद्धा आहे. ती व्यक्ती मनामध्ये दुखावली जाते, परंतु ते दुःख तिच्यापर्यंत कसं पोहोचतं मनामध्ये? तिला कान आहे, ती ऐकते की मला टोमणं मारलं, तिला घालून पाडून कोणीतरी बोललेलं ते ऐकते, तिला कान आहे. हे कान शारीरिक आहे. म्हणून आपली दुःख जी आहे ती शरीर, मन आणि अंतःकरण या सर्वांशी जोडलेली आहे, जशी सुख जोडलेली आहे. परंतु दुःख हे सातत्याने असतं. सुख ताबडतोब निघून जातं. हा आपला रोजचा अनुभव आहे. परंतु वास्तव एवढंच आहे का? नाही, वास्तव एवढंच नाही. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या संपूर्ण वास्तवाच्या पलीकडे जातो. जेव्हा आपल्याला ही दुःख अनावर होतात, आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, आपल्याला काय करावं काही सुचत नाही आहे, कुणाकडे जावं हे सर्व दुःख नष्ट करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी काही सुचत नाही, अशा वेळेस आम्ही परमेश्वराकडे धाव घेतली पाहिजे. म्हणजे आमच्या दैनंदिन वास्तवाच्या पलीकडे जाण्यासाठी आमचा विश्वास आम्ही परमेश्वरावर टाकला तर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या दुःख निवारण्यासाठी तो सातत्याने तयार असतो. इथं काय म्हटलेलं आहे? सर्व लोक आपला शोध करीत आहेत. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करीत करता यावा, म्हणून आपण दुसरीकडे जाऊया, कारण याच उद्देशाने मी निघालो आहे. मग तो गालीलात फिरला, सभास्थानात उपदेश करीत आणि भूत करीत, म्हणजे परमेश्वराच्या तारणाची शुभवार्ता सांगत आणि त्याचबरोबर त्यांचं जे दैनंदिन वास्तव आहे त्यावर सुद्धा मात करीत प्रभू येशू ख्रिस्त केला. म्हणून पहिली गोष्ट आम्हाला काय करायचं आहे? पहिल्या वाचनातून आम्हाला हा धडा मिळतो की या जीवनामध्ये दुःख आहे, हे आम्ही स्वीकारलं पाहिजे. आम्ही तत्वज्ञानी नाही आहे त्यावर विचार करला की हे दुःख का यावं, आणि मग खुर्चीवर बसायचं आणि त्याच्याबद्दल चिंतन करायचं आणि मग जगाला सांगायचं की हे दुःख काय येतं. काही फायदा नाही. दुःख आहे माझ्या जीवनामध्ये, हे आम्ही स्वीकारायचं आहे. हे जीवन मला परमेश्वराने दिलेलं आहे, परंतु हे जीवन सर्व दुःखांपेक्षा अत्यंत मोठं आहे. ज्याप्रमाणे एखादा रंगारी, पेंटर, चित्रकार जेव्हा चित्र काढतो किंवा पेंट करतो, चित्र रंगवतो, तेव्हा तो काय करतो? कुठेही रंगवत नाही. त्याचा ठराविक कागदाचा तुकडा असतो किंवा कापडाचा तुकडा असतो, त्याला कॅनव्हस म्हणतात. ते कॅनव्हस किंवा तो कापडाचा तुकडा, तो कागदाचा भाग ज्यावर तो चित्र काढतो, ते चित्रापेक्षा तो कागद मोठा पाहिजे, तरच त्याला चित्र काढता येईल आणि तरच ते चित्र छान दिसेल, सुंदर दिसेल. आपल्या दुःखाचं, आपल्या सुखाचं असंच आहे. आपलं जीवन या सर्वांपेक्षा मोठं आहे. जणू काही आपलं जीवन हे परमेश्वराने दिलेलं कॅनव्हस आहे आणि त्यावर हे दुःख आहे. म्हणून हे दुःख आमच्या जीवनापेक्षा मोठी नाही, हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आमच्या जीवनापेक्षाही कोणीतरी थोर आहे, मोठा आहे, त्याचा माझ्या जीवनावर कंट्रोल आहे. जर माझ्या जीवनावर त्याचा कंट्रोल असेल तर माझ्या दुःखांवर, माझ्या सुखांवर त्याचा नक्कीच कंट्रोल आहे. म्हणून जो माझ्याहीपेक्षा
थोर आहे, माझ्याही पलीकडचा आहे, माझ्या जीवनापेक्षा मोठा आहे, त्याच्याकडे आम्ही धाव घेतली पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्या सर्वांच्या जीवनाला पुरवणारा तो विश्वव्यापी आहे, त्याचप्रमाणे तो माझं जीवनव्यापी सुद्धा आहे. म्हणून आमचे दुःख घेऊन आम्ही त्याच्याकडे गेलं पाहिजे. प्रश्न विचारत बसायचं नाही. दुसरा धडा, प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा ही दुःख बरी करण्यासाठी आणि लोकांना शुभवार्ता सांगण्यासाठी बाहेर पडला, तयार झाला, तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांनी परमेश्वराकडे स्वतः धाव घेतली. आपल्याला आजच्या वाचनामध्ये कळत आहे की प्रभू येशू ख्रिस्त सर्व काही झाल्यानंतर मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली. कशासाठी? ज्याप्रमाणे आपण मोबाईल बॅटरी खलास झाली की आपण काय करतो, चार्ज करतो. तर चार्ज केल्यानंतर मोबाईल पुन्हा सुरू होतो, आपल्याला पुन्हा बोलता येतं. त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणाची, आपल्या जीवनाची सुद्धा एक प्रकारे बॅटरी आहे की जी आपल्याला परमेश्वराच्या प्रार्थनेतून, त्याच्या आशीर्वादातून, त्याच्या कृपेतून चार्ज करता येते. ती चार्ज करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त रोज पहाटे कुणालाही न उठवता, कुणालाही न सांगता की मी आता प्रार्थना करायला चालू, गाजा वाजा नाही, मी खूप पवित्र आहे, मी खूप भक्तिमान आहे, मी रोज प्रार्थनेला जाते किंवा जातो, मी रोज मिसाला जातो किंवा जाते, हा गाजावाजा नाही. तो गुपचूप सकाळी पहाटे उठून अंधारामध्ये दूर गेला रानामध्ये. संत लूक आम्हाला कितीतरी वेळा सांगतो की तो जंगलामध्ये गेला, रानात गेला, एकांती गेला आणि त्याने प्रार्थना केली, परमेश्वराची कृपा मागली. जणू काही आपली स्वतःची बॅटरी त्याने दिवसभराच्या आता जो दिवस येणार आहे त्या दिवसभरामध्ये जी जी दुःख त्याला दिसणार आहे ती सर्व तो नष्ट करणार आहे. आणि त्याच्यासाठी त्याला बॅटरीची गरज, चार्ज करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी त्याला परमेश्वराच्या कृपेची गरज आहे. याच्यावरून आम्हाला हे सुद्धा समजतं की प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा जेव्हा आमची बॅटरी खाली होते, आमचं अंतःकरण कळवळतं, दुखतं, रडतं, वेदनेने विवळतं, त्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे गेलो. त्यावेळेस आम्ही खास प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेलो. त्यातला आणखी एक धडा आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वराची सुवार्ता गाजवण्यासाठी आणि लोकांचं तारण करण्यासाठी, तारण फक्त अध्यात्माचं नाही, शरीर, मन आणि अंतःकरण या तिन्ही गोष्टींचं तो तारण करण्यासाठी या पृथ्वी तलावर आला आणि परमेश्वराच्या आज्ञेनुसार ते करत राहिले, अखेरपर्यंत करत राहिले, क्रूसावर जाईपर्यंत करत राहिले. कारण परमेश्वराच्या आज्ञेने त्याला बांधलेलं होतं. आम्ही देखील सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला पाचारण केलेलं आहे ख्रिस्ती म्हणून. तेव्हा आमचं सुद्धा हे कर्तव्य आहे. आमचीही दुःख तर आहेच, परंतु म्हणून आम्ही आमच्या स्वतःलाच कुरवळत बसण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही जेव्हा दुसऱ्यांचे दुःख हलके करतो तेव्हा आपोआपच आमचं देखील परमेश्वर दुःख हलकं करू लागतो. म्हणून आम्ही इतरांसाठी, ख्रिस्ती म्हणून इतरांसाठी तयार राहिलं पाहिजे, इतरांची सेवा करण्यासाठी. कारण परमेश्वराची आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जशी आज्ञा आहे तसं वाचन आहे. संत पाऊल देखील आम्हाला दुसऱ्या वाचनामध्ये सांगतो त्याने काय केलेलं आहे की त्याला परमेश्वराची एकच देणगी त्याला मिळाली, ती म्हणजे जसं मी इतरांच्या तारणासाठी ही सुवार्ता सांगत आहे त्यामध्ये माझा सुद्धा सहभाग असावा, माझं सुद्धा तारण व्हावं. प्रभूने त्याला दर्शन दिल्यानंतर दमास्कसमध्ये त्याला घोड्यावरून खाली पाडला, त्याला आंधळा करून टाकला 2-3 दिवसासाठी. ते कशासाठी? स्वतःचं तारण करण्यासाठी नाही, इतरांच्या तारणासाठी त्याला निवडलेलं आहे.
म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही ख्रिस्ती जनांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे, आम्ही ख्रिस्ती आहोत ते इतरांसाठी. मग माझ्यामध्ये ज्या कला आहेत, जी कौशल्य आहे, जे जे काही मला इतरांना देता येईल चांगलं, सकारात्मक, ज्यामुळे इतरांचं दुःख दूर होऊ शकतं, इतरांच्या जीवनामध्ये हसू फिरू शकतो, असं आम्ही इतरांना देण्यासाठी परमेश्वराने आम्हाला पाचारण केलेलं आहे. आणि ते पाचारण आम्हाला कधीही विसरता येणार नाही. जर आम्ही ते विसरलो तर आपल्याला माहिती आहे, शेवटच्या न्यायाच्या वेळेस प्रभू ख्रिस्त आम्हाला सांगतो, तारण कोणाचं होणार आहे. मी तुरुंगात होतो, मी आजारी होतो, मी नग्न होतो, त्यावेळेस तू माझी काळजी घेतलेस, ये माझ्या बापाच्या राज्यामध्ये, असं प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगणार आहे. म्हणून आमचं ख्रिस्तीपण जे आहे ते आमच्या स्वतःच्या तारणासाठी नाही, प्रथम ते दुसऱ्याच्या तारणासाठी आहे. प्रथम या गोष्टी आम्ही ध्यानात ठेवू, स्वतःचं अंतःकरण चाचपूया. मी आतापर्यंत किती काळ किंवा किती वेळा खरोखर इतरांच्या विचाराने बाहेर पडलेले आहे किंवा इतरांच्या विचारांनी बाहेर पडलो आहे. खरोखर मी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता, त्याचं तारण लोकांपर्यंत पोहोचवलंय का? मला जेव्हा जेव्हा गरज लागली, मला जेव्हा जेव्हा वाटलं की मला खरोखर परमेश्वराची खूप गरज आहे, माझ्या जीवनामध्ये दुःख आहे की कमी झाली पाहिजे, तेव्हा मी किती वेळा परमेश्वराकडे धाव घेतला, हे परमेश्वरा माझी दुःख तू काढून घे, कारण मला दुसऱ्यांची दुःख घ्यायची आहेत का, त्यासाठी तू मला शक्ती दे, असं मी किती वेळा बोललेलो आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हाच प्रश्न विचारला. तुम्ही जेव्हा मिसा होऊन बाहेर पडता किंवा प्रार्थना होऊन बाहेर पडता, तेव्हा तुम्ही काय करता? इतरांच्या जीवनामध्ये, मनामध्ये आनंद पेरता का? तुमच्या वास्तव्याने किंवा तुमच्या संगतीने सभोवतालची लोक आनंदी होतात की दुःखी होतात? जवळ येतात की लांब पडून जातात? ते बडबडून बोलतात की मी आल्यानंतर ते चिडचिप होतात, गप्प होतात? ह्या गोष्टी आम्ही स्वतःला विचारायच्या. आणि जर आम्हाला वाटलं की हे असं काहीतरी होत आहे बुवा आपल्या जीवनामध्ये, तर आम्ही ते बदलणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही या दिवसामध्ये प्रार्थना करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यासाठी आम्हाला शक्ती मिळाली, इतरांचं दुःख हलकं करण्यासाठी आम्हाला कृपा मिळाली, शक्ती मिळाली, आमची बॅटरी चार्ज व्हावी चांगली, त्यासाठी आम्ही या दिवसामध्ये प्रार्थना करू. थोडा वेळ आपण शांत राहूया. परमेश्वराचं वचन आमच्या अंतःकरणाचा ठाव घ्यायला बघत आहे, त्या अंतःकरणामध्ये जिरू देते, त्याचे धुमारे आमच्या मनामध्ये येऊ दे आणि आमच्या कृतीतून ते बाहेर पडू देते. त्यासाठी आपण थोडा वेळ शांत राहू.
आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी जो उत्पन्न करता परमेश्वर पिता, आपण आपल्या विनंत्या प्रभू परमेश्वरासमोर ठेवूया. सर्वप्रथम आपले परमगुरु स्वामी यांच्यासाठी प्रार्थना करूया. संपूर्ण जग आणि सर्व धर्मातले लोक त्यांच्याकडं एक मार्गदर्शक दीपगृह जसा समुद्रामध्ये असतो त्यासारखं त्यांच्याकडं बघतात. परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं आणि त्यांचे जे संदेश आहेत ते सर्व जगाने गंभीररित्या स्वीकारावे आणि त्यावर अंमल करावा. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर आहे, परमेश्वरा करुणा करा, आमुची प्रार्थना स्वीकारा. सर्वजण बोला, सर्व महागुरु, सर्व धर्मगुरु, धर्मभगिनी यांना परमेश्वराने पाचारण केलेलं आहे प्रभूची सुवार्ता गाजवण्यासाठी आणि लोकांचे दुःख दूर करण्यासाठी. आज जगामध्ये इतरांचे दुःख दूर करण्यासाठी डॉक्टर्स वगैरे आहेत, नर्सेस आहेत, परंतु मानसिक आणि आध्यात्मिक ज्या वेदना आहेत त्या दूर करण्यासाठी कोणाला ऐकायची क्षमता नाही, कोणाचं ऐकून घ्यायची वेळ नाही. आणि ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. आम्हा प्रत्येकाला कोणाला काहीतरी सांगावंसं वाटतं, विशेष करून जे वेदनादायक आहे ते कोणाला तरी सांगावंसं वाटतं, परंतु ऐकणारे खूप कमी आहे. आणि परमेश्वराने आम्हाला खास त्यासाठी पाचारण केलेलं आहे ख्रिस्ती जनाला. म्हणून आम्हाला अशी वेळ मिळावी, इतरांचे दुःख दूर करण्यासाठी आम्हाला शक्ती मिळावी, कृपा मिळावी, सहनशीलता मिळावी. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे, अनेक दिवस, महिने ते आता रस्त्यावर आहेत. त्यांची बाकीचे कुटुंबाचे सदस्य जे आहेत त्यांची वाट बघत असतील. त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि सरकारमध्ये सलोखा निर्माण व्हावा आणि जे दोघांच्याही समाधानासाठी चांगलं आहे तेच घडावं, यासाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आपल्या पॅरिसमध्ये सर्व कुटुंबांवर परमेश्वराचा आशीर्वाद यावा, त्याचा आरोग्याचा वर्षाव व्हावा. जे आजारी आहेत परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा, त्यांना बरं वाटावं. ज्या घरांमध्ये पतीपत्नींमध्ये, भावंडांमध्ये वितुष्ट आहे, भांडणं आहेत, आबोला आहे, शत्रुत्व आहे, या सर्व गोष्टी नष्ट व्हाव्यात
आणि पुन्हा एक वार प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमाने वागावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. युवक देशाचं भविष्य आहे. सर्व युवकांना परमेश्वराने पवित्र आत्म्याचा प्रकाश द्यावा आणि आपल्या भविष्यासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी काय चांगलं आहे, काय सक्षम आहे, काय सबळ आहे, हा विचार करूनच त्यांनी आपलं जीवन जगावं. म्हणून परमेश्वराने त्यांना कृपा द्यावी, त्यांना सहनशीलता द्यावी, अधिकाधिक त्यांना शहाणपण द्यावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या देशामध्ये समाजामध्ये अधिकाधिक ठळक रेषा उमटवल्या जात आहे. विभाजन होत आहे देशातील जनतेचे. धर्माच्या रेषेवर, जातीच्या रेषेवर, अशा वेगवेगळ्या रेषांवर त्यांचे विभाजन होत आहे. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया की परमेश्वराने त्या सर्वांना कृपा द्यावी की आम्ही सर्वजण माणसं आहोत. धर्म, जात या बाकीच्या गोष्टी नंतरच्या आहेत. प्रथम आम्ही मानव आहोत. परमेश्वराने निर्माण केलेली आम्ही त्याची लेकरं आहोत. म्हणून या उद्देशाने आम्ही जगावं, एक राष्ट्र म्हणून, एक समाज म्हणून. यासाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आपल्या पॅरिसमधील सर्व लहान लेकरांवर परमेश्वराने आरोग्याचा आशीर्वाद द्यावा, त्यांच्या आईवडिलांवर आशीर्वाद द्यावा आणि हे राष्ट्र अधिक संपन्न करावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, या सर्व विनंत्या आम्ही तुझ्यासमोर ठेवलेल्या आहेत आणि आमच्या अंतःकरणातील विनंत्या, गरजा, संकट, अडचणी या सर्व तुला ठाऊक आहेत. त्या देखील आम्ही तुझ्यासमोर ठेवतो. ज्याप्रमाणे तुझा पुत्र तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी या जगात आला, त्याचप्रमाणे हे प्रभू त्याने आम्हाला निवडलेलं आहे हे भान ठेवून आम्ही त्याची सुवार्ता गाजवावी आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद मिसळावा म्हणून तो आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
हे प्रभू परमेश्वरा, आमच्या शरीराच्या पोषणासाठी तू आम्हाला भाकर आणि द्राक्षरस देतोस. या भाकरीचे आणि द्राक्षरसाचे रूपांतर आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या संस्कारात कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य आणि तारणदायक आहे. सर्व चराचरांचा तू निर्माता आहेस. सर्व युगे आणि सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत आहे. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टीत त्याला श्रेष्ठ आणि सृष्टीचा सम्राट बनवलेस. तुझ्या शहाणपणाच्या आणि सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने तू प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. म्हणून हे प्रभू, सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा तू गम आहे. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला.
तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दे म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवतो. प्रभू, सर्व जगावर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महालोक दानियल व इतर सर्व धर्मवर यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने निस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांवर दया कर. आपण विशेष करून ज्या फादर सिस्टर्स आणि भाविकांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे त्या सर्व ख्रिस्त मंडळातील लोकांच्यासाठी प्रार्थना करूया. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या लोकांपासूनच्या तुझ्या सर्व संतांचं आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व तुझा गौरव करावा म्हणून आम्हाला कृपा दे. प्रभू येशूने शिकवलेली गीताची प्रार्थना आपण सर्वजण श्रद्धेने म्हणूया. विशेषतः जर आपण कोणाविरुद्ध काही पाप केलं असेल पुन्हा एकदा, तर त्या व्यक्तीची मुद्दाम आठवण करूया, मनातल्या मनात तिला क्षमा करूया आणि तिची देखील क्षमा मागूया परमेश्वराकडून. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती
आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो। म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतो। प्रभूची शांती तुमच्याबरोबर सदा असो। आपण एकमेकास शांतीवंदन करूया। जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे हे कोप पहा। या कोपराच्या भोजनास निमंत्रित झालेले आम्ही सर्व धन्य आहोत। ख्रिस्त शरीर Hristův šíř.
दिसताच्या दुःखात मला घेतले हे उत्तम येशू माझं ऐकून घे तुझ्या भयात मला लपवून घे तुझ्यापासून माझा प्रिय फुटू नकोस दुष्टशत्रूंपासून माझे रक्षण कर मरतेवेळी मला बोलावून घे मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमीन. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे नीतिमत्वाचे भुकेले आणि ताणलेले आहेत ते धन्य, कारण ते तृप्त होतील. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा, एका भाकरीत आणि एका प्याल्यात आम्हाला सहभागी करून तू आमचे ख्रिस्ताशी ऐक्य घडवून आणतोस. सर्व जगाला तुझं तारण आणि तुझा आनंद मिळवून देण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. एक सूचना आहे. दिनांक 17 फेब्रुवारी हा दिवस आमचा राखेचा बुधवारचा दिवस आहे आणि तेव्हापासून पुढं उपवास काळ सुरू होतो. तर राखेच्या बुधवारी सकाळी 6:15ला या ठिकाणी मिसा असणार आहे आणि आपल्या कपाळावर राख लावली जाणार आहे. तेव्हा ज्या कोणाला तसं सर्व चालत अधिक चांगलं, परंतु ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं. आपल्याला माहीत आहे की जे वयस्कर आहेत त्यांना चर्चमध्ये येण्याची परवानगी नाही. तरी गरज लागली तर आपण तुमच्या घरीसुद्धा येऊ, कम्युनियनसुद्धा देऊ आणि राखसुद्धा लावू शकतो. नंतर आशीर्वाद शेवटी दिला जाईल. त्या अगोदर आता फादर जे काही सांगतात त्याकडे आपण लक्ष देऊया. प्रिय बंधुभगिनींनो, मी सुरुवातीला सांगितलं की ज्या व्यक्तीने आपल्या भाविकांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे ते एवढं काही सोपं नाही की मी ठरवलं आणि लगेच म्हटलं की चला आता आपण सिस्टर होऊ किंवा फादर होऊ. आणि त्यामुळेच या जगामध्ये एवढं कठीण झालेलं आहे की फादर आणि सिस्टर होणं किंवा त्यांच्यासाठी जे ओकेशन म्हणतात की तरुणी क्वचितच विचार करत आहेत की खरोखर आपण सुद्धा आपलं जीवन ह्या कार्यासाठी समर्पित करावं. आणि तेच नाही, त्यांचे आईवडीलसुद्धा कधी त्यांच्या मनामध्ये विचारसुद्धा करत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, समर्पित जीवन करण्यासाठी देव आपल्याला बोलवत असतो. ते देवाचं बोलवणं आहे, परंतु देव वेगवेगळ्या मार्गाने त्या व्यक्तीला बोलावत असतो. आईवडील, मित्रमंडळी, गुरु, त्यांचे नातेवाईक, जे आध्यात्मिक आणि ज्याने विचार केलेला आहे ते, काही पुस्तकं, यामधून वेगवेगळ्या मार्गाने त्या व्यक्तीवरती परिणाम होत असतो आणि देवाची ओळख होत असते. आणि त्यावेळी ती व्यक्ती ठरवते की खरोखर आपण सुद्धा ह्या जीवनामध्ये आपलं जीवन समर्पित करावं. म्हणून आज सर्व जगभर ह्या व्यक्तीने ज्याने आपलं समर्पित जीवन केलेलं आहे त्यांचं अभिनंदन होत आहे. त्यांच्यासाठी विशेष करून प्रार्थना करत आहे.
तर बिशपनी सर्व पॅरिस प्रेसना फादर्सना सांगितलं आहे की या व्यक्तींची तुम्ही जाणून बुजून त्याचं अभिनंदन करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि आमच्या ह्या पॅरिसच्या वतीने मी एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमच्या सिस्टर ज्या आहेत सदो दिवस आणि रात्र त्या आपल्या मिशनसाठी आपल्या लोकांच्यासाठी कार्यरत आहेत, त्यांचं अभिनंदन करणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी सिस्टर्सना बोलवतो की त्यांनी यावं आणि आपले एक फूल घेऊन प्रभूचे आभार मानून परत जावं असं मी त्यांना विनंती करतो. सिस्टर या एक सिस्टर निर्मला. फादरांनी आम्हाला पण गुलाबजल आम्हाला हे केलेले आभार मानलेले आणि आमचं पण जे आम्ही व्रत घेतलेले त्याच्याविषयी तुमचं त्यात पण अभिमान आहे. आम्हाला देखील फादरविषयी आणि सगळ्या लोकांना पण आहे. फादरांनी देखील त्यांचं हे जीवन त्यांनी समर्पित करून येशूची सुवर्ध घोषण्यास त्यानं पण सहाय्य केलेलं आहे. त्यासाठी आम्ही फुलाची पाकळी त्यांचं अभिनंदन करतो. खूप खूप आभारी. तुम्ही फक्त इथं मिसाला येत नाही, प्रवचन ऐकून नुसते जात नाही,
तर तुमच्या अस्तित्वाने, तुमच्या इथे येण्याने आमचं समर्पित जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे हे तुम्ही मान्य करा तुमच्या या येण्याने. त्याबद्दल आम्ही चौघही आता जीजस नाही आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केलेलीच आहे. अर्थात अनाऊन्स केलं नाही, परंतु आमच्या चौघांसाठी तुम्ही प्रार्थना करता आणि पुष्कळ लोक आमच्यासाठी खरोखर मनाने अंतःकरणाने प्रभूकडं विनंती करतात आमचं जीवन सुकर व्हावं. त्याबद्दल आम्ही मी सर्वांच्या वतीने आपण सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि परमेश्वराचा विपुल आशीर्वाद तुमच्यावर यावा म्हणून आपण आता प्रार्थना करूया. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांना आशीर्वाद देवो. जा तुम्हाला पाठवण्यात येत आहे. एक मिनिट. मला वाटतं हा प्रसंग अत्यंत चांगला आहे. सर्व सिस्टरांनी कृपया पुढे यावं आणि फादर त्यांच्या मागे उभे राहतील आणि फोटो काढावा. सिस्टर कृपया कम हा प्रसंग पुन्हा येणार नाही.